दैनिक जनतेचे मत मध्ये आपले स्वागत आहे। देगलूर शहरामध्ये माजी उपनगराध्यक्ष आज आपण पाहू शकता की आज अविनाश निलंबार यांना आज कापड असोसिएशन मुनीम संघटनेच्या वतीने अजून एक जिम्मेदारी पार पडलेली आहे। त्यांनी त्यांना तालुक्यातील अध्यक्ष केलं। याबद्दल आज त्यांचा एक कार्यक्रम इथे हनुमान मंदिर हॉटेल बेस येथे आयोजित करण्यात आला होता। दादा काय सांगाल की अजून एक जिम्मेदारी आपल्यावर वाढलेली आहे आणि सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा दिले देगलूर शहरामध्ये? गेल्या वर्षी सर्व मुनिमांच्या वतीने मला मुनीम संघटनेचे अध्यक्ष केलेत। त्यानिमित्ताने मी वर्षभरात त्यांच्यासोबत काम करत आहे। त्यानिमित्ताने सर्व सभासदांचं नियोजन करून की आपण सर्व एकत्रित येऊन आपण अल्पपुराचा कार्यक्रम आयोजित करू। काही मान्यवरांना काही देगलूर शहरातील काही लोकांना बोलून की ते दिवाळीनिमित्त अल्पपुराचा कार्यक्रम या निमित्ताने आम्ही ते एका ठिकाणी जमलो। आज जो कार्यक्रम ठेवण्यात आला होता की आज स्वराज्य संस्था नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान आज जो बैठक आहे पूर्णपणे त्यांचा तुमचा पाठिंबा आहे? हो, त्यांनी त्यांची मत व्यक्त केली आहेत। त्यांनी आम्ही अल्पपुराचा कार्यक्रम घेतलो की त्यांची भावना जी आहेत त्यांनी व्यक्त केली आहेत त्यांनी। आणि नेमकं आज जे बैठकमध्ये आपण उपस्थित आहात या निमित्त आज कापड असोसिएशनचे अध्यक्ष 1 वर्षापासून आहेत संवेश निलंबार, अजून आज त्यांना आज अल्पपुर या निमित्ताने त्यांना बोलवण्यात एक बैठक घेण्यात आली, नेमकं मुख्य कारण? आता परवाच आपण दिवाळी निमित्त या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मुनीम बंधू जेवढे आहेत त्यांची संघटना या ठिकाणी माजी उपाध्यक्ष अविनाश निलंबार यांनी या दिवाळी निमित्त सर्वांना अल्पोपहारासाठी जेवढे देगलूर शहरातील मुनीम संघटना आहे सगळ्यांना बोलून घेऊन आणि निलंबार साहेबांनी गेल्या 1 वर्षापासून त्यांनी या संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या निमित्ताने या ठिकाणी अल्पोपहार बोलवून सर्वांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी बोलवण्यात आलेले आहे। कापड मुनीम असोसिएशनच्या आजच्या या दिवाळीनिमित्त फराळ कार्यक्रमासाठी या संघटनेचे अध्यक्ष या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष माननीय अविनाश निलंबार साहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। साधारणतः 500 पेक्षा जास्तीही या सर्व शहराच्या विकासामध्ये जितकं व्यापाऱ्यांचं योगदान आहे तितकंच या मुनीम जे सदस्य आहेत सर्व संघटनेचे त्यांचंही योगदान आहे। व्यापारपेठ टिकवून ठेवण्याचं काम हे लोक प्रामुख्याने करतात। त्यासाठी आज या स्नेहमिलन फराळाच्या कार्यक्रमासाठी या नगरीचे विकास पुरुष ज्यांना म्हटलं जातं असे माजी नगराध्यक्ष माननीय मोगलाजी अण्णा शिरसटवार साहेब असतील की माजी नगराध्यक्ष बालाजी अण्णा रोहिलवार साहेब असतील, आम्ही आणि सर्व या ठिकाणचे ज्येष्ठ पदाधिकारी मुनीम संघटनेतले या सर्वांच्या उपस्थितीत हा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। दिवाळीनिमित्त एकमेकांच्या भेटी व्हाव्यात, प्रेम वाढावं म्हणून संघटनेचे सर्व पदाधिकारी माननीय निलंबार साहेबांसोबत राहून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता। आम्ही सर्वजण उपस्थित राहून त्यांच्याशी संवाद साधला। काँग्रेस पक्षामध्ये आज ते प्रवेश करत आहेत, तुम्ही सुद्धा आहात, की पक्ष असा बळकट झाला असं नाही वाटत? संख्या माणसं चांगले दिग्गज माणसं जे 24 तास तुम्ही देगलूर शहराचा इतिहास बघा की काहीच मोजके लोक आहेत, जसे मोगलाजी अण्णा शिरसटवार साहेब आहेत, बालाजी अण्णा रोहिलवार साहेब आहेत, आमचे अविनाश निलंबार साहेब आहेत। लोकांना अनेक नेते आहेत गावामध्ये, पण लोकांना 24 तास उपलब्ध राहणार रस्त्यावर कुठेही हाक दिलं तरी रात्री बेरात्री कुठलाही प्रसंग असो, मग तो आग लागलेला असो, दवाखान्याचा असो, पोलीस स्टेशनचा असो किंवा एखाद्या घरच्या अडीअडचणीचा असो, एखाद्या तरुणांचा असो, हे सर्व उपलब्ध होणारे हेच 2 नेते आहेत। यांचा ग्राउंडवर मोठी ताकद आहे। हे लोक ज्यांना सांगतील तिकडे यांचं पारडं जड होणार। त्यामुळे ह्या सोबत पक्षात आमचा प्रवेशामुळे पक्षाला नक्कीच बळकटी येणार आहे। 1+1 2च होणार आहेत। अजितदादा पवारची काल सभा आयोजित करण्यात आली होती, मोठ्या संख्येने लोक ते जमा झाले, पण टाइमला पाऊस झाला, परंतु पक्ष प्रवेश किती जण केले अद्याप कळलेलं नाही लोकांना। नाही, पाऊस होणं हे निसर्गाला मान्य नाहीये। तुमचे कर्म तुमचे कामात जनता उड्या डोळ्याने पाहते। त्यांची सभा मुळातच निसर्गाला, माणसाला तर मान्यच नाहीये पण निसर्गालाही मान्य नाहीये। आणि त्यांनी किती लोक गेले त्यांची यादी द्यावी, यादी अजून दिलेली नाही, आम्ही यादी देऊ। आमच्याकडे मोठ्या संख्येनं काल शिरसटवार साहेब असतील, निलंबार साहेब असतील, आमचे रोहिलवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून की साधारणतः 4 माजी नगराध्यक्ष साहेब आणि 23 माजी नगरसेवक आणि विद्यमान 8 म्हणजे असे 31 नगरसेवक आणि 4 माजी नगराध्यक्ष उद्या आम्ही यादी सहित देऊ तुम्हाला। हे जनतेचं मत आहे। ह्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हे माहिती आहेत ना, गावाला पुढे घेऊन जाण्यात यांच्याशिवाय पर्यायच नाहीये। हे जमिनीवरले नेते आहेत, त्यामुळं
नक्कीच आमची संख्या उद्या दुपटीनं तिपटीनं वाढणार. 7 झाले, आमच्याकडे 31 लोक प्रवेश करत काँग्रेस आहेत. पक्षाची एक सभा आपण आयोजित करण्यात आली काँग्रेस पक्षाकडून. पक्षप्रेस सोहळा आहे, नेमकं कोण येणार आहे त्या मान्य अध्यक्ष साहेब, अध्यक्ष साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मान्य खासदार साहेब असतील, मान्य जिल्हाध्यक्ष साहेब असतील, आज आम्हाला सर्व मान्यवरांचं, प्रदेशाध्यक्ष असतील, काही मंत्री असतील, काही प्रमुख माजी मंत्री असतील, या सर्वांचं आज आम्हाला दुपारपर्यंत, काही लोकांचं मान्यवरांचं कन्फर्मेशन आलंय, काही लोकांचं आज दुपारपर्यंत होऊन आता आम्ही कामाला लागलेलो आहोत. भव्य 15 ते 20 हजार लोकांची सभा या मोंढा मैदानावर न भूतो न भविष्यती आम्ही या तिन्ही प्रमुख या शहराच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोठी सभा होणार आहे या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता की आपण आज अविनाश लेमार यांच्या हॉटेल बेस हनुमान मंदिर येथे कापड असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने सर्वांना चहा पाण्यासाठी आज आमंत्रित केलं होतं. मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने आज कापड असोसिएशनचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आज मोठ्या प्रमाणावर इथे सभेला, त्यांच्या चहापाण्याला होताना आज हजेरी लावली. आणि त्या सभेमध्ये आज जाहीर या चहापाण्यानिमित्त देगलूर शहराचे माजी नगराध्यक्ष अविनाश निलंबर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार व तसेच मुख्याधिकारी, माजी मुख्याधिकारी पाटील व रोयलावर, भालेसर रोयलावर आणि अनेकांनी या चहा पाण्याला हजेरी लावली. नेमकं उद्याच्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त आणखीन काँग्रेस पक्ष बळकट करण्याचा संकेत त्यांनी दिला आहे. देगलूर शहराहून मी सय्यद समीर, न्यूज नेटवर्क, जनतेचे मत, देगलूर, नांदेड.